महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या HPV लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वावेघर उपकेंद्र येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 14 ते 15 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे। या कार्यक्रमास पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वासकर, वावेघर जिल्हा परिषद सदस्य अनन्या अविनाश काताडे, पंचायत समिती सदस्य राजू पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडकर, सरपंच वावेघर गीतांजली गाताडे, सरपंच तुराडे रंजना गायकवाड तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडकर आणि जिल्हा परिषद सदस्य अनन्या गाताडे यांनी आशा सेविका, आरोग्य मदतनीस, ग्रामस्थ आणि लाभार्थी मुलींना HPV लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले। लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून अधिकाधिक मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। सभापती रंजना वासकर यांनी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करत उपस्थितांचे आभार मानले। वावेघर उपकेंद्रात झालेल्या या जनजागृती कार्यक्रमामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। आपण या प्रोग्रामसाठी जमलेलो आहोत। या आधी काय झालं तर आम्ही आपल्या आरोग्य अधिकारी मॅडम आणि त्यांच्यासोबत एक आढावा बैठक घेतली। कारण महाराष्ट्र सरकारने तर सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 9,84,000 मुलींना हे वॅक्सिनेशन झालं पाहिजे। तर त्या अनुषंगाने आपल्या परिसरामध्ये पनवेल विभागामध्ये लाभार्थी किती आहेत हा आकडा आम्ही मॅडमला विचारला। तर मॅडम म्हणाल्या जवळपास 2600 पर्यंत लाभार्थी आहेत, पण त्यापैकी फक्त 5 लाभार्थ्यांनी ही लस घेतली होती। तर आम्ही मॅडमला विचारलं की असं काय आहे। तर मॅडम म्हणाल्या आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो पण लोक तेवढं सपोर्ट करत नाही। तर कुठेतरी आम्हाला असं वाटलं की बरोबर आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून त्या करत आहेत, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा कुठेतरी इनिशिएटिव्ह घेणार आणि आपल्या परिसरात येऊन आपल्या मंडळींना कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न करणार तर त्याचा काहीतरी वेगळा इम्पॅक्ट होऊ शकतो असं वाटलं आणि त्या विचाराच्या आधारावर आपण ही मीटिंग इथे आयोजित केलेली आहे। तर आता हे HPV वॅक्सिनेशन जे आहे, मॅडमनी सगळी माहिती तर आपल्याला दिलेलीच आहे की मुलींना आता जर 14 ते 15 वयोगटातील मुलींना आपण ही वॅक्सिन दिली तर भविष्यामध्ये आपण बघतो आता भरपूर साऱ्या महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर बघायला मिळतो। तर हे का झालंय तर याचा प्रतिबंधात्मक लसीकरण आधी केलं गेलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला या सगळ्या अडचणी उद्भवतात। पण या अनुषंगाने सरकार आतापासूनच नाही तर 2006 सालापासून ही लस कार्यरत आहे। म्हणजे असं नाहीये की कुठेतरी नवीन बनवली आणि काल बनवली आणि आपण आज येऊन घ्यायला सांगतो असं नाहीये। 2006 पासून ही लस लोकांना दिली जाते। जगभरामध्ये करोडो महिलांनी ही लस घेतलेली आहे, त्यांना कोणताही साईड इफेक्ट जाणवलेला नाही। त्यामुळे आपल्याला जे नेटवर दिसतंय असं केल्यानं असं होऊ शकतं का, तसं केल्यानं तसं होऊ शकतं का, तर हे सगळ्या त्याच्या अनुभवानं मांडलेल्या सगळ्या काही कोणी अनुभव घेतलेला नसेल पण तुझं माझ्या कानावर आलं, माझं याच्या कानावर आलं की त्याप्रमाणे ती निगेटिव्हिटी पसरत असते। आपणही त्या गोष्टीचा खोलात अभ्यास केलेला नसतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं नाही ह्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे। तर मॅडम प्रत्यक्ष आपल्याला सांगतात आणि या काही असं तथ्य नसलेल्या गोष्टी सांगत नाहीत, कारण ते लोक पण अभ्यास करून आलेले। इव्हन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, WHO आपण ज्याला म्हणतो, त्यांनी सांगितलेलं आहे की याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीये। उलट हे आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आरोग्यासाठी हितकारक गोष्टी